नमस्कार. शुभ दसरा. दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना सोनेरी शुभेच्छा. माझ्या मते हा सण आहे एक सोनेरी क्षणांचा आणि सामाजिक बांधिलकीचा. आज आपण बघतोय की दसऱ्यामध्ये आपट्याची पानं सोन्याची पानं म्हणून आपण सगळ्यांना देतो आणि प्रत्येकाचं आपण अवश्य चिंतन करतो. ह्याच्या मागची आख्यायिका आहे अर्थातच महिषासूर मर्दिनीचा 9 दिवसाच्या लढाईनंतर झालेला महिषासुरावरचा विजय, रामाचं सीतेसहित अयोध्येमध्ये येणारं असं गोडचं आगमन आणि अर्थातच रावणाचा भला मोठा पराभव आणि यानंतर घडलेल्या अतिशय सुंदर अशा सामाजिक आणि ऐतिहासिक घडामोडी. म्हणून दसरा हे सीमोल्लंघन म्हणून मानलं जातं. अर्थात दसऱ्याला ही आपट्याची पानं म्हणजे सोन्याची पानं म्हणून का दिली जातात यामागची आख्यायिका थोडीशी सुंदरच आहे. एकदा काय झालं, कौस नावाचा एक शिष्य आपल्या वर्तंतू नावाच्या गुरूंकडनं विद्या घेत होता, वेदांची. विद्या पूर्ण झाल्यानंतर अर्थात गुरुदक्षिणा देणं आवश्यक असतं. तेव्हा गुरु म्हणाले की मला काहीही गुरुदक्षिणा नको आहे. परंतु शिष्य काही ऐके ना. तो म्हणाला काहीतरी गुरुदक्षिणा घेणं आवश्यक आहे. तेव्हा अर्थात गुरुने सांगितलं मला 14 कोटी सुवर्णमुद्रा दे. 14 कोटी सुवर्णमुद्रा ह्या त्या शिष्याकडे नव्हत्या, म्हणून तो त्यांच्या राजाकडे गेला. त्या राज्याचा राजा होता रघुराज. राजा म्हणाला माझ्याकडे पण नाहीत तेवढ्या मुद्रा. पण राजा मात्र असा होता की जो त्याच्या राज्याकरता जनतेकरता काही करेल, म्हणून तो गेला थेट कुबेरराजाकडे आणि कुबेरराजाकडून त्याने सोन्याच्या मुद्रा मागितल्या. कुबेर तो राजाच. त्याने सोन्याचा पाऊस अक्षरशः पाडला आणि सांगितलं घ्या या मुद्रा. राजाने त्या सगळ्या मुद्रा शिष्याला दिल्या. शिष्य मात्र प्रामाणिक. त्यातल्या केवळ 14 कोटी सुवर्णमुद्रा त्यांनी घेतल्या आणि बाकीच्या उरल्या सुवर्णमुद्रा त्यांनी एका झाडाच्या खाली नेऊन ठेवल्या. त्या झाडाचं नाव होतं आपटा. आणि सगळ्या जनतेला त्यांनी आवाहन केलं की ज्याला हव्या असतील तेवढ्या सोन्याच्या मुद्रा तुम्ही घ्या, हे सोनं तुम्ही लुटा. आणि त्यावेळेला जनतेनं ते सोनं लुटलं होतं. आणि तीच प्रथा आजच्या या विजयादशमीच्या दिवशी चालू आहे, सोनं लुटण्याची. अर्थात सोन्याचे ते खरेखुरे सोन्याचे दिवस असतात, ते वेगळे होते. आता आपट्याची पानं ही सिम्बॉलिक आहेत. पण अर्थातच शेवटी सोनं ते काय, तुम्हीच. सोन्यासारखी माणसं म्हणजे तुम्ही आणि नाती पण सोन्याची. आणि म्हणूनच सोन्याचा जिव्हाळा, सोन्याची चकाकी, सोन्याचा लौकिक आपल्या नात्यामध्ये ठेवा. सामाजिक बांधिलकी म्हणून या सणाकडे बघा आणि विजय मिळवा प्रत्येक वाईट अंधकारमय गोष्टींवरती. नातं अबाधित ठेवा. दिन सोन्याचे आणि म्हणूनच दिन दसऱ्याचे. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या सोनेरी अशा शुभेच्छा. द विनिंग टॉक्समध्ये विनय पोद्दार. माणसं जोडा, सामाजिक बांधिलकी जपा आणि आपट्याचं हे मंगल तोरण आपल्या नात्यांमध्ये बांधा. हाच खरा दसरा आणि हीच खरी सोनेरी आठवण. नमस्कार. विनय.